नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपानं दुसऱ्यांदा सुजय विखे यांना उमेदवारी दिली, तर दुसरीकडे महाविकास आघाडीने माजी आमदार निलेश लंके यांना उमेदवारी देऊन मोठी चुरस निर्माण केली. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात तोडीस तोड उमेदवार मैदानात असल्यामुळे मोठी रस्सीखेच झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात कोण विजयाची माळ गळ्यात घालणार याचा अंदाज बांधणे हे कठीण झाले आहे. त्यामुळेच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात कमळ फुलणार की तुतारी वाजणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या मतदारसंघात खासदार सुजय विखे पाटील हे दुसऱ्यांदा भाजपाचे उमेदवार होते. त्यांनी मागील 5 वर्षांमध्ये या मतदारसंघात जवळपास 10,000 कोटी रुपयांची कामे केली. तसंच गावांनाही काही प्रमाणात निधी दिला. या मतदारसंघात त्यांच्या गाठीभेटी सुरू होत्या, मात्र लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना सहज भेटणं शक्य नव्हतं. त्यांचा काही गावांपर्यंत थेट संपर्कही नव्हता. मात्र दुसरीकडे पारनेर मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार निलेश लंके यांना सहज भेटता येत होतं. सर्वसामान्य माणसामध्ये भेटणारा, कुणाच्याही खांद्यावर सहज हात टाकून आपलेसे करणारा, कुणाच्याही फोन उचलणारे आणि वेळ प्रसंगी वडापाव आणि चहा कुठेही बसून खाणारे निलेश लंके यांचा हाच साधेपणा मतदारांना आवडला. या मतदारसंघात यावर्षी 66.61% मतदान झालं आहे. 2019मध्ये 64.86% मतदान झाले होते. त्यामुळे यावर्षी मतदानात 1.75% वाढ झाली. सर्वाधिक मतदान हे पारनेर मतदारसंघामध्ये 70.13% झाले, तर राहुरी मतदारसंघात 70% मतदान झालं. त्यामुळे वाढत्या मतदारांचा फायदा निलेश लंकेंना होणार आणि निलेश लंके दिल्लीत जाणार अशी चर्चा सध्या नगरमध्ये सुरू आहे. पण आता हे सर्व 4 जूनलाच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे वाढत्या मतदारांचा फायदा कुणाला होईल असं तुम्हाला वाटते? कमेंट करून कळवा. हा आमचा छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक व जास्तीत जास्त शेअर करा आणि सोबतच विश विचार हे यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी राजकीय बातम्या आमच्या चॅनलवर पाहावयास मिळतील. जय महाराष्ट्र.